नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेत आजच्या भागात असं दाखवलं आहे की प्रिया ही साक्षीला सांगत असते की मी अर्जुननी सायली ह्या एक्सपोला येऊ नये म्हणून प्रतिमाला आजारी पाडलं, तरी पण ते ह्या एक्सपोला आल्यात, त्यांचा काही प्लॅन तर नसेल ना. असं बोलल्यानंतर ना साक्षी म्हणते, तुला तर एकही काम जमत नाही. साधं मी सांगितलेलं की फक्त ते दोघं ह्या एक्सपोला आले नाही पाहिजे. तेव्हा साक्षी म्हणते, तसं या एक्सपोला येऊन आपले केस रिलेटेड त्यांना काय भेटणार आहे. तेव्हा तेव्हा प्रिया म्हणते, या एक्सपोचा आणि आपल्या केसचा काय संबंध आहे, काहीच संबंध नाही. आणि हे सगळं नोटीस की ते काय बोलतात, त्यांच्या काय हालचाली, हे सगळं चैतन्य नोटीस करत असतो. तेव्हा प्रिया हसत हसत म्हणते, हे सगळं त्या सायलीचं डोकं असणार आहे. तेव्हा सायली म्हणले असणार आहे की अर्जुन सर, आपण पण जाऊ त्या एक्सपोला, कारण की तिथं महिपत आणि साक्षी पण येणार आहे. आपल्याला त्यांच्यावर नजर ठेवता येईल. पण नजर ठेवून इथं काय येऊन मिळणार आहे, इथं आपल्या केस रिलेटेड पण एक पण गोष्ट नाही आहे. असं बोलल्यानंतर ना साक्षी म्हणते, हो खरंच अजिबात इथं काही नाही, इथे तर फक्त आमचे नेक्स्ट प्रोजेक्ट करतील, ह्याच्या व्यतिरिक्त आमच्याबद्दल त्यांना अजून काहीच कळणार नाही. असं बोलून ते एकमेकींचे हसत असतात. आणि तेव्हा प्रिया म्हणते, अर्जुन तर जोरू का गुलाम आहे. असं बोलल्यानंतर ना साक्षी म्हणते, हो ती जोरू आणि हा गुलाम आणि हा चैतन्य त्यांचा चमचा. असं बोलून ते दोघी हसत असतात. आणि तेवढ्यात तिथे प्रताप येतो. आणि प्रताप हा प्रियाला साक्षीशी बोलताना हसत खिदळत असताना पाहतो. आणि तेव्हा तो म्हणतो, प्रिया, तू हिच्याशी मैत्री तोडली होतीस ना, मग काय हिला टाळ्या बिळ्या देऊन मस्त हसतेस वगैरे, नक्की खरं बोलतेस का खोटं बोलतेस. हे सगळं प्रतापने पाहून आता प्रतापच्या नजरेत प्रियांची बद्दल डाऊट आलेला असतो, कारण की ते एकदमच नॉर्मल वागत असते. हे सगळं प्रताप बघतो. आता प्रतापला कळलेलं असतं की ही प्रिया आपल्याशी खोटं बोलत आहे, की तिचा या साक्षीशी काही संबंध नाही, पण तिच्या साक्षीशी खूप संबंध आहे. तो तिला म्हणतो, तुझा जर काही संबंध नसेल तर तू हिच्याशी बोलतेस कशी, एकदम टाळ्या बिळ्या देऊन नॉर्मल बोलतेस, नक्की चाललंय काय तुझं. असं बोलल्यानंतर ना आता प्रियाच्या तोंडाचा चेहऱ्याचा कलरच उडलेला असतो, कारण की आता तिला प्रतापने पकडलेलं असतं साक्षीशी बोलताना. आता पुढे काय होईल, साक्षीचे आणि प्रियाचे खरे संबंध ह्या सगळ्यांना कळतील का, हे पाहण्यासाठी विसरू नका ठरलं तर मग. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.